पुढे बातमी हिंगोलीमधून हिंगोली जिल्ह्याला देखील गारपिटीनं झोडपून काढलं। गारपिटीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। वादळी पाऊस झाला आणि गारपीटही झाली, त्यामुळे गव्हासारखं पीक आता जमीनदोस्त झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास या निसर्गाच्या संकटामुळे हिरावून घेतलेला आहे। काय नेमकं इतकं नुकसान झालंय याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीतले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। मी सध्या हिंगोलीच्या बासंबा परिसरामध्ये बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण ज्या शेतकऱ्यांचं आता काढणीला आलेलं गहू पीक होतं आणि या पावसामुळे संपूर्ण गहू पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे। संपूर्ण हे गहू पीक आडवं झालेलं आहे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। हिंगोलीच्या कळमरी असो, वसमत असो, औंढनागद असो या तालुक्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि या गारपीटीमुळे फळउत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं। शेतकरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आंबा खाली पडलेला आहे। संपूर्ण आंब्यांचं नुकसान झाले। त्याचबरोबर आता या बघू शकता की संपूर्ण या शेतीमध्ये सध्या आहे संपूर्ण या ठिकाणी गहू पीक जवळपास एकरभर शेतीचं हे संपूर्ण गहू पीक आहे। संपूर्ण गहू पीक आता या ठिकाणी आडवं झाल्याचं पाहायला मिळते, जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळते। शेतकऱ्यांचा या संपूर्ण वर्षभराचं नियोजन या गहू पिकावरती असतं। मात्र आता काढणीला येण्याच्या अगोदरच हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। याचबरोबर ज्वारी असो, गहू असो या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर जे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती यावं आणि पंचनामे करून यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, जी24 तास, हिंगोली। विजाचा कडकडाट झाला आणि गारपीट पण झाली। त्या गारपीटमध्ये गावातील सर्व गव्हाचे पीक उद्ध्वस्त झाले। पूर्ण गहू झोपले। लोकांनी जो गहू खाण्यासाठी पेरलेला होता तो तोंडी आलेला घास आता राहिलेला नाही आणि पहिलेच सोयाबीन, कापूस, हळदीचे अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेले आहे। त्यामुळे आता वर्षभर पैशाचे जो नगदी पिके होती ती तर गेलीच आणि जो खायचं पीक होतं गहू हे पण हातातलं गेलेलं आहे। तर आता येथील शेतकऱ्यांनी वर्षभर कसं धकवायचं आणि कसं जगायचं हा मोठा गंभीर प्रश्न आम्हा शेतकऱ्यासमोर आहे।